नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे 12 डिसेंबर, वार आहे मंगळवार आणि आज आलेली आहेत कार्तिक अमावस्या. आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्येला एक विशेष महत्त्व दिलं जातं. ही जी अमावस्या आहे ही या 2023 मधली शेवटची कार्तिक अमावस्या आहे. अमावस्येच्या दिवशी स्नान, दान आणि उपासनेचा आपल्याला विशेष लाभ मिळत असतो. विशेष फळ जे आहे ते आपल्याला प्राप्त होत असतं, कारण ही अमावस्या जी आहे ती मंगळवारी आलेली आहे. यामुळे तिला बहुमवती अमावस्या असंही म्हणतात. ही अमावस्या जी आहे ती कर्जमुक्तीसाठी सुद्धा खूप महत्त्वाची मानली जाते. या दिवशी कर्जमुक्तीसाठी आपल्याला एक पांढऱ्या कलरचा धागा घ्यायचा आहे आणि तो धागा आपल्याला पिंपळाच्या झाडाला 7 फेऱ्या करून बांधायचा आहे. आणि हा धागा बांधल्यानंतर आपल्याला आपल्या कर्जमुक्तीसाठी आपली इच्छा व्यक्त करायची आहे. तसेच त्या दिवशी पिंपळाच्या झाडाला तीळ मिक्स करून पाणी घालायचं आहे, कारण या दिवशी अमावस्येच्या दिवशी माता लक्ष्मी जी आहे ती या पिंपळाच्या झाडावरती वास करत असते. कर्जमुक्तीसाठी तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकतात. सांगितल्याप्रमाणे ही अमावस्या कर्जमुक्तीसाठी खूप प्रभावी मानली जाते. तसेच या दिवशी काही उपाय जर केले तर पितरांच्या आत्म्याला सुद्धा शांती मिळते. तसेच ही अमावस्या मंगळवारी आलेली आहेत आणि आपल्याला या दिवशी हनुमानजीची सुद्धा पूजा करायची आहे. अमावस्या हा दिवस जो असतो तो आपल्या घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो. म्हणून या दिवशी आपल्याला बघा, आपलं घर जे आहे ते पूर्ण स्वच्छ करायचं आहे. घरातली जाळे जळमाटे काढून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर आपलं एखादं दुकान असेल तर ते सुद्धा आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे. घरामध्ये आपल्याला हळद, मीठ, गोमूत्र, त्याचप्रमाणे एक लिंबू पिळायचं आहे आणि हे पिळून आपल्याला फरशे ज्या आहेत त्या साफ करायच्या आहे. आपलं दुकानसुद्धा साफ करायचं आहे. हे जे पाणी आहे हे आपल्या घराच्या मुख्य उंबरठ्यावरती शिंपडायचं आहे. उंबरठासुद्धा आपल्याला स्वच्छ करून काढायचं आहे. त्याचप्रमाणे जर तुमचं अंगण असेल तर अंगणामध्ये सुद्धा तुम्हाला हे पाणी शिंपडायचं आहे. अमावस्येच्या दिवशी वाईट शक्तीचा प्रभाव हा जास्त असतो. यामुळे घरामध्ये अनेक प्रकारचे नकारात्मकता जी आहे ती आपल्या घरामध्ये येत असते. म्हणून या दिवशी आपल्याला या वस्तू टाकून आपलं घर जे आहे ते आवर्जून स्वच्छ करायचं आहे. आपली घरामध्ये जी बाथरूम असतात ती सुद्धा या दिवशी स्वच्छ केली तर खूप चांगली ठरतात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाचा उपाय सांगणार आहे. संध्याकाळी आपल्याला घरातून अशी एक वस्तू बाहेर फेकायची आहे. यामुळे 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल. घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. हा उपाय जो आहे तो उपाय अतिशय प्रभावी उपाय आहे. हा उपाय जर तुम्ही केला तर खरोखर तुमच्या जेवढ्या पण अडचणी आहेत त्या सगळ्या अडचणी दूर होतील. जर आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नसेल, लक्ष्मी टिकत नसेल, म्हणजेच आलेला पैसा हा आपल्या घरामध्ये टिकत नसेल, पैसा आला की लगेच तो आपल्या हातून जास्त खर्च होऊन जातो. कोणतं कारण येतात आणि त्यातून पैसा हा निघून जातो. आपल्या हातात अलक्ष्मी असते, यामुळे आपल्या हातातून जास्त पैसा खर्च होत असतो. घरात वारंवार भांडणं होतात, मतभेद होतात, कलह होतात. यासारख्या गोष्टी जर तुमच्या घरात घडत असेल किंवा घरामध्ये तुम्हाला वाईट स्वप्न पडत असेल किंवा इतर गोष्टी जर तुमच्या घरामध्ये घडत असेल, कोणतं शुभ कार्य घडून येत नसेल, शुभ कार्यात काही अडथळे येत असतील तर किंवा आजारपण घरामध्ये सातत्याने वाढत आहे, तर अशा वेळी काय करायचं आहे, एक नारळ घ्यायचा आहे तुम्हाला. हा नारळ तुम्हाला सोलून काढायचा आहे. नारळ सोलल्यानंतर तुम्हाला थोडासा शेंदूर घ्यायचा आहे आणि त्या शेंदुराने तुम्हाला त्या नारळावरती एक त्रिशूल काढायचं आहे. किंवा शेंदूर नसेल तर कुंकवाने त्यावरती एक त्रिशूल काढा. आणि यानंतर या नारळाची शेंडी तुम्हाला पुढच्या साईडने करायची आहे आणि हा नारळ आपल्या घरावरून तुम्हाला 7 वेळा उतरवून टाकायचा आहे. गोलाकार असा फिरवायचा आहे आणि यानंतर हा नारळ तुम्हाला दक्षिण दिशेला फेकून द्यायचा आहे किंवा तो नारळ तुम्ही पुरूनसुद्धा टाकू शकता जमिनीमध्ये. फक्त या नारळाचा वापर जो आहे तो इतर कोणी करणार नाही याची आपल्याला खात्री करून या नारळाची विल्हेवाट लावायची आहे. किंवा तुमच्या घराजवळ वाहतं पाणी असेल तर तिथे जाऊन सुद्धा तो नारळ जो आहे तो तुम्ही वाहत्या पाण्यातसुद्धा विसर्जित करू शकता. यामुळे आपल्या घरातल्या अडचणी ज्या आहेत त्या दूर होतात. तसेच आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती सारखी आजारी पडते, दवाखाना करूनही त्या व्यक्तीला गुण पडत नसेल तर अमावस्येच्या दिवशी असंच एक नारळ घ्यायचा, त्यावरती असं एक त्रिशूल काढायचं आणि त्या व्यक्तीवरून 7 वेळा उतरवून हा नारळ तुम्हाला सांगितल्याप्रमाणे
दक्षिण दिशेला किंवा वाहत्या पाण्यात तुम्हाला विसर्जित करायचं आहे। आता तुमच्या घरामध्ये बघा, घरामध्ये अशी कटकटी होत आहे, घरात आजारी व्यक्ती आहे, तर मग एकच नारळ वापरायचा का? तर नाही, आजारी व्यक्ती असेल तर वेगळा नारळ तुम्हाला घ्यायचा आहे, घरामध्ये अडचणी असतील तर वेगळा नारळ तुम्हाला घ्यायचा आहे। तसेच जर तुमचं एखादं दुकान असेल आणि ते दुकान जर तुमचं चांगलं चालत नसेल तर अशा वेळी असाच एक नारळ घ्यायचा आहे, सांगितल्याप्रमाणे त्यावर त्रिशूल काढायचं आहे आणि अमावस्येच्या दिवशी आपल्या दुकानावरून हा नारळ उतरवून टाकायचा आहे, जेणेकरून आपल्या जो व्यवसाय आहे त्यामध्ये आपली जास्त प्रगती होते, आपलं दुकान जे आहे ते चांगलं चालायला लागतं, काही दोष असतील तिथं ते सुद्धा दूर होत असतात। अमावस्या हा दिवस नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो। तसेच घरामध्ये जर लहान मुलं असतील, मोठेही मुलं असतील, त्यांची प्रगती होत नसेल, अभ्यासात म्हणा, नोकरीमध्ये किंवा व्यवसायामध्ये नेहमीच कटकट करतात, चिडचिड करतात, हट्टीपणा करतात, तर अशा वेळीसुद्धा मुलांवरून तुम्ही असाच एक नारळ तुम्हाला घ्यायचा आहे सांगितल्याप्रमाणे आणि मुलांवरून उतरवून टाकायचं आहे। यामुळे मुलांचे सुद्धा दोष जे आहे ते दूर होतात। तर घरामध्ये कर्ता पुरुष असेल, त्याचीही प्रगती होत नसेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकतात। तसेच तुमच्या घरामध्ये जर एखादी गाडी असेल, वाहन असेल, तुमच्या स्वतःची गाडी असेल, तर त्यासाठी सुद्धा अमावस्येला एक उपाय तुम्ही आवर्जून करा। तुम्हाला काय करायचं आहे, सांगितल्याप्रमाणे एक नारळ घ्यायचा आहे, नारळावरती त्रिशूल काढायचा आहे, तो नारळ गाडीवरून 7 वेळा तुम्हाला उतरवून घ्यायचा आहे। उतरवत असताना ती शेंडी जी आहे ती पुढच्या साईडने असायला हवी। उजव्या हातात नारळ घ्यायचा आणि गोलाकार गाडीवरून तुम्हाला 7 वेळा उतरवून घ्यायचा पुढच्या साईडने। यानंतर काय करायचं, तुम्हाला एक पिवळ्या कलरचं कापड घ्यायचं आहे, थोडीशी पिवळी मोहरी जी असते ती तुम्हाला घ्यायची आहे आणि त्या पिवळी मोहरी जी आहे त्या पिवळ्या कपड्यामध्ये एक थोडीशी पोटली तुम्हाला बांधायची आहे। यानंतर ही जी पुडी आहे ती आपल्याला उजव्या हातात घ्यायची आणि यानंतर तुम्हाला 11 वेळा वल्गा सूक्त जे आहे तर तुम्हाला पठण करायचं आहे, म्हणजे जी पोटली आहे ती एक अभिमंत्रित होते। आणि यानंतर काय करायचं, ती पोटली जी आहे ना ती तुमच्या गाडीचं इंजिन असतं तर त्या इंजिनजवळ तुम्हाला बांधून द्यायची आहे। यामुळे आपल्या गाडीचा अपघात होण्यापासून टळत असतो, अपघाती मृत्यू जो आहे तो सुद्धा टळत असतो। यामुळे आपल्याला अमावस्येच्या दिवशी हा उपाय तुम्हाला नक्की करायचा आहे। प्रत्येक अमावस्येला तुम्हाला ती पोटली बदलायची गरज नाही, परंतु प्रत्येक अमावस्येला असं एक नारळ घ्यायचा आणि आपल्या गाडीवरून तुम्हाला उतरवून टाकायचं आहे। जर तुमची एखादी वाहतूक गाडी असेल आणि तुम्हाला हवं तसं त्या वाहतुकीचं जर उत्पन्न भेटत नसेल किंवा इन्कम भेटत नसेल तर तुम्ही हा उपाय नक्की प्रत्येक अमावस्येला करत जा, तुमची हळूहळू प्रगती व्हायला सुरुवात होईल आणि हा खूप प्रभावी उपाय आहे। हा उपाय फक्त आपण अमावस्येलाच करू शकतो। तर सांगितलेले सगळे उपाय तुम्हाला करायचे आहेत, म्हणजे तुमच्या जी पण अडचण असेल, तुमच्या मुलांची असेल, तुमच्या घरातली अडचण असेल, तुमचं दुकान असेल किंवा तुमची गाडी असेल, गाडीचा वारंवार ॲक्सिडेंट होतोय किंवा काही ना काही गाडीमध्ये प्रॉब्लेम येत आहेत, तर अशा वेळी तुम्ही अमावस्येला हे उपाय नक्कीच करू शकतात। खूप प्रभावी उपाय आहे आणि नारळामध्ये जे पाणी असतं बघा, आणि हा उपाय तुम्ही करण्यासाठी जे नारळ वापरणार आहे त्यामध्ये पाणी असायला हवं, कारण जी नकारात्मकता दूर होते ती नकारात्मकता जे आतमध्ये जे पाणी असतं तर त्या पाण्यामुळे होत असते। म्हणून आपण जो उपायासाठी नारळ वापरणार आहे तो आपल्याला पाण्याचाच नारळ घ्यायचा आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।